नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी प्रसाद नागरगोजे। शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6वा हप्ता येत्या 2 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित केला जाणार आहे। मित्रांनो, राज्यातील बहुतांश शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 6व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत होते। मात्र नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6वा हप्ता बऱ्याच दिवसापासून प्रलंबित होता। राज्य शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेच्या 6व्या हप्त्यासाठी जो लागणारा निधी आहे त्या निधीची तरतूद करण्यात आलेली नव्हती आणि आता नमो शेतकरी योजनेसाठी लागणाऱ्या निधीची तरतूद करून सेंट्रलाइज बँक खात्यावरती तो निधी वितरित करण्यात आलेला आहे। याच्या संदर्भातला जीआर सुद्धा आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे। एकूण 1632 कोटीचा निधी या जीआर अंतर्गत शासनाच्या माध्यमातून मंजूर करून देण्यात आलेला आहे। पण मित्रांनो, बहुतांश पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना एक प्रश्न आहे, तो म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पुढील हप्त्याचे नक्की 3000 रुपये खात्यावर येणार किंवा पूर्वीप्रमाणेच 2000 रुपये खात्यावर येणार, आणि याच्याच बद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आलेले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तसेच समोर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन देखील क्लिक करायला विसरू नका, म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील। तसेच मित्रांनो, जर तुम्ही आतापर्यंत माझा व्हॉट्सअप ग्रुप किंवा टेलिग्राम ग्रुप जॉईन केलेला नसेल तर व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या। नवनवीन शेतकरी योजनांविषयी महत्त्वाची माहिती आपण टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपवरती सुद्धा देत असतो। तर चला मित्रांनो, सविस्तर माहिती जाणून घ्यायला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो, दिनांक 24 फेब्रुवारी 2025 रोजी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वाटप केला गेला। मित्रांनो, हा हप्ता वाटप करत असताना राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत 3000 रुपये दिले जाणार अशा पद्धतीची घोषणा करण्यात आलेली होती। आणि त्यामुळेच शेतकऱ्यांना असं वाटतंय की नमो शेतकरी योजनेअंतर्गत पुढील येणारा हप्ता हा एकूण 3000 रुपयाचा असणार आहे। म्हणजेच नमो शेतकरी योजनेचे वार्षिक 9000 रुपये शेतकऱ्यांना येणार आहेत। पण मित्रांनो, मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळेस घोषणा केली त्यावेळेस संपूर्ण शेतकरी बांधवांना विश्वास होता नक्कीच अधिवेशनामध्ये अर्थसंकल्पामध्ये याच्याबद्दलचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात येईल। अर्थसंकल्प सादर करत असताना नमो शेतकरी योजनेअंतर्गत एकूण 9000 रुपये दिल्या जाण्याची घोषणा केली जाईल। मात्र असं झालेलं नाही। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पूर्वीप्रमाणेच एकूण 2000 रुपये म्हणजेच वार्षिक 6000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती येणार आहेत। आतापर्यंत तर अशा पद्धतीचं शासनाचं कुठलंही डिसिजन झालेलं नाही। भविष्यात नमो शेतकरी योजनेच्या अनुदानामध्ये 3000ची वाढ केली जाणार आहे। मात्र एकूण 5 वर्षाच्या शासनाच्या कालावधीमध्ये ती कधी केली जाईल याच्याबद्दल आतापर्यंत शासनाने कुठलीही पद्धतीची अपडेट दिलेली नाही। मित्रांनो, हे 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर 31 मार्चच्या पूर्वी येणार आहेत। म्हणजेच येत्या 2 दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता येणार आहे। सेंट्रलाइज बँक खात्यावरती ही रक्कम जमा झाली, म्हणजेच कृषी आयुक्तांच्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या अकाउंटवरती ही रक्कम जमा झालेली आहे। आता जर शासनाने ठरवलं की आज संध्याकाळी सुद्धा हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित करायचा तर एका क्लिकवर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती ह्या हप्त्याचे 2000 रुपये येऊ शकतात। तर मित्रांनो, अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती होती। जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।